नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 30 एप्रिल पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। चला बघूया। पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजार। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा सध्या विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। जाणकारांच्या मते सोयाबीनची बाजारभाव पातळी 30 एप्रिल पर्यंत या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे। दुसरीकडे देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये तुम्हाला सोयाबीनची विक्री कमी होताना दिसेल, पण याचा खूप मोठा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार नाही। हा सुधारणा होणार, यामुळे भाव वाढणार, पण भाव पातळी 4300 ते 4600 च्या दरम्यान राहणार आहे। अपवादात्मक परिस्थितीत 4700 पर्यंत राहील, परंतु आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंत 100% 4800 पर्यंत जाताना दिसणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपण 30 एप्रिल पर्यंत सोयाबीनची विक्री करायची का नाही, तर लक्षात घ्या, इथून पुढे 4600 चा भाव मिळाला की इथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक असलेलं 50% सोयाबीन 4800 चा भाव मिळाल्यानंतर विक्री करा। यामुळे आपला फायदा होईल, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।